महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तळवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम व दागिन्यांची लूट केली। या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तळवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली। गाडी क्रमांक 16587 यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस तब्बल 74 मिनिटे तळवळ स्थानकावर उभी असताना 4 ते 6 जणांच्या टोळीने S4, S6 आणि S7 डब्यांमध्ये प्रवेश करून लुटमार केली। विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करण्यात आली असून काही प्रवासी जखमी झाले आहेत। या घटनेत सोलापूर येथील महेश गोपाळ पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 1,43,000 रुपये किमतीची 5 तोळ्यांची सोन्याची चेन लुटण्यात आली। तसेच इतर प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूही चोरट्यांनी हिसकावून नेल्या। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।